स्वागत आहे. तर मित्रांनो आज आपण कुठे जातो ते आपली जी सांगेल तिथे. आता आपण कुठे चाललोय? उज्जैनला. कुठे? उज्जैन, मध्य प्रदेश. तर मित्रांनो आता आपण चाललोय उज्जैनला. फायनली बोलवा आलेला आहे. तर मित्रांनो आता आपण उज्जैन आपलं तुम्हाला माहित असेल MP मध्ये येतं. तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे का सकाळचे? मध्यरात्रीचे 3 वाजलेले आहेत. तर मित्रांनो आता आपण कोण कोण जाते? मी, दीदी, आई, पप्पा, आपले डबरेश्वर महाराज, बाबा, आईजी आणि तो एक आपल्या इकडचा मामा. तो आपण टोटल 7 जण चाललेलो आहे, म्हणजे थाला फॉर रिझन. तर चला मित्रांनो आपण भेटूया डायरेक्ट घरी जाऊन. तर चला मित्रांनो आता आपण घरी नाही गेलो कारण की पप्पा बोलले आपल्या खाली या. हे बघा आई. आयो हाय हाय. हाय. आता आपण कुठे चाललोय? उज्जैनला. होय आपण कुठे चाललो? उज्जैन. हाय बोल. हाय. आयजी आता कुठे चाललोय? उज्जैनला. हाय. हो तू कुठे चालली? उज्जैनला. मगाशीच बोलली ना रे तुला. मित्रांनो पप्पा बघा तिकडे. पप्पा पप्पा इथं बघा. पप्पा हाय बोला. कुठे चालले तुम्ही? उज्जैन महाकाल. डबडेश्वर. का? काय की तर उज्जैन. तू चमन आहे. तर चला मित्रांनो आता आपण आपले बाबा पण येत आहेत. तर चला आपण आता कुठेतरी बँड्राला जातोय. तर चला मित्रांनो आता आपण फायनली आलेले आहे बँड्रा टर्मिनसला. हे बघा इथं स्टॅन उभी बसलेले. इट्स स्टॅनी. हे बघा इकडं हा आपला कॉच आहे S1. तर चला आता पप्पा गेले इट्स स्टॅनीचे तिकीट काढायला. चला आपल्यामध्ये एकच पिढी आहे ते आपल्या वचन नाही. तर मित्रांनो आता आपली फायनली गाडी स्टार्ट झालेली आहे. आईकडे बसले हे आपला डबडेश्वर महाराज. हाय बोल. बघा मित्रांनो बाहेर काय व्ह्यू नाही दाखवत. नंतर उजेड होईल तेव्हा दाखवू. तर चला आपण कुठं बसलो? कुठं? अरे बोल. भरूच. बोल इकडं बघ. एलियन. कुठं बसलो आपण बसला आता भरूच. तर चला मित्रांनो आता आपण गाडी सुरत क्रॉस केलेली आहे. आता भरूच त्यानंतर आपला वडोदरा आहे. तर चला मित्रांनो आता आपण फायनली आलेले आहे. आपल्या कुठं आलो तिथे आपण? गुजरात. आबे पण कुठं? गुजरातमध्ये कुठं? गुजरात लय मोठे त्यासारखं नाही छोटं. वडोदरा. आपण आता वडोदराला आलोय. हे बघा. तर पप्पा उतरले खाली. आपल्याला म्हणजे काय बोलतात परमिशन नाही आहे पण रस्त्यात त्यांना दिसतो वाट लागली तर आपण नंतर येतो. तर मित्रांनो आता आपण फायनली आलेलो आहे उज्जैनला. काय हाय पोचलो उज्जैन. जय महाकाल. जय महाकाल. हे बघा मित्रांनो. हे बघा इथं उज्जैन जंक्शन. बोल जय महाकाल. हाय बोल बोल. जय महाकाल. बोल जय महाकाल. बोल ना जय महाकाल. तर चला मित्रांनो आपण नंतर भेटू. मित्रांनो आता आपण इकडे धर्मशाळेत आलेलो आहे. हे बघा 207 नंबर रूम घेतलेला आपल्याला. हे बघा 207 टाळा. आई पण आणले. हे बघा दरवाजा खुललेला आहे. आपण बुट्टा काढूया. चला आतमध्ये. पाठी साईड शॉर्ट इथं मस्त आहे बघा. त्या गाद्या आहेत त्या मी टाळा फेकून दिला. तर टाकली. फायनली. तर मित्रांनो आता आपण जाऊया दर्शनाला महाकाल मंदिरात. तर चला आता
फायनली आपण आलेलो आहे दर्शनासाठी. हे बघा इकडून कळस दिसत असेल. हे बघा आपली सगळी फॅमिली पण आलेली आहे बघा. आई बाबा सगळे आलेले आहेत. बम बम बोले. तर मित्रांनो आतमध्ये मोबाईल अलाउड नाही तर आपण भेटू नंतर. चला काय काढ काढला हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर महादेव हर हर महादेव हर महादेव हर महादेव महादेव महादेव। शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ। शंकर को इसने पूजा मेरा पार हुआ। शिव शंकर बोले शंकर बोले शंकर। फोटो काढणार असेल त्या तर मित्रांनो आता आपण आलोय महाकाल सिटीवर. हे बघा इकडं काय लायटिंग शो असतो आज नाही तर आपण काय करू नाही शकत. तर मित्रांनो चला आता आपण असं इकडं उठतोय तर नंतर भेटूया आपण. मित्रांनो आता आपण चाललेलं आहे श्री महाकालेश्वर मंदिर आपलं चाललेलं आहे फिरून. तर मित्रांनो आता आपण चाललेलं आहे कालभैरव मंदिरला. काय दिली कुठं चालले आता आपण? कालभैरव मंदिर. तर चला मित्रांनो आमच्यासोबत तुम्ही कनेक्टेड राहा. तर चला पर्स इन चीज़ों का विशेष तौर पर ध्यान रखना आपको, क्योंकि आए दिन कैसा आता है किसी का मोबाइल घूम गया, किसी का पर्स है ना, तो ये आपकी स्वयं की जवाबदारी, आपको ध्यान रखना है इसका ना। जूते चप्पल चाहो तो इसी में उतार सकते हो, अगर वहाँ उतारते हो तो फिर ये पहन के आना याद से। जैसे कल क्या हुआ, एक सवारी को काल भैरव गए, फिर बोले भैया हमारे जूते चप्पल वहीं रहेंगे, सड़कें अगर घर में तो पहन जाइए पर याद से पहन कर आना भैया, ठीक है। आप जानकारी सुनना भैया। यहाँ से अपना पहला मंदिर स्टार्ट होता है, ये है गढ़कालिका माता शक्तिपीठ है। ये माता सती ने अपने प्राण दिए थे, उनके अंग जहाँ जहाँ गिरे थे वो शक्तिपीठ बना था। 51 शक्तिपीठ में से उज्जैन में 2 शक्तिपीठ है। एक हरसिद्धि माता जो महाकाल मंदिर के बाजू में, वहाँ पर माता सती के दाएं हाथ का कोनी गिरा था। एक गढ़कालिका माता शक्तिपीठ है, यहाँ पर माता सती के होठ गिरे थे, उनके लेग्स। ये महाकवि कालिदास की इष्ट देवी आराध्य देवी है। महाकवि कालिदास का नाम सुना होगा, आपने किताब में पढ़ा होगा। उनकी इष्ट देवी आराध्य देवी। महादेव कवि कालिदास जो थे ना, महामूर्ख थे, उन्हें इन देवी की आराधना कर कर ज्ञान का वरदान प्राप्त किया था, है ना भैया। इस मंदिर की विशेषता है कि यहाँ पर जो पुजारी जो है ना, वो लेडीज़ पूजा करती, जेंट्स पूजा नहीं करते। जैसे हर मंदिर में अपने पुजारी किसको देखा, जेंट्स को देखा, लेकिन लेडीज़ पूजा करती। जैसे अपने इंसान के जीवन में 3 रूप रहते हैं ना, शुरू में बचपने का, फिर जवानी का, फिर बुढ़ापे का। जैसे माता जी दिन में 3 बार अपना रूप चेंज करती। अभी सुबह के समय देखोगे तो इनका बाल रूप देखने को मिलेगा बचपने का, दोपहर के 12 बजे बाद इनका जवानी का रूप है, और शाम को 7 बजे बाद इनका बुढ़ापे का रूप है। रूप चेंज करना कैसा, जैसे एक उदाहरण देता हूँ, आपके चेहरे पर हंसी है और अचानक गुस्सा आ गया, रूप चेंज हुआ आपके चेहरे का। जैसे माता जी रूप चेंज करती है ना भैया। ये गढ़कालिका माता करने के बाद इससे जस्ट आगे जाना है थोड़ा, वहाँ पर स्थिरमान गणेश मंदिर है, जो भगवान राम जी ने स्वयं अपने हाथों से स्थापना की थी इस मूर्ति की। तो वो 14 साल के वनवास में गए थे ना, उज्जैन का अवंतिका नगरी होते हुए गए थे, उनका मन स्थिर नहीं हो रहा था। सीता माता के कहने पर इस मूर्ति की स्थापना करी थी और अपने मन को स्थिर करा था। उनके पिताजी के पिंडदान के लिए आए थे, यहाँ पर राम घाट पर रुके थे 2 दिन, यहाँ पर पिंडदान वहाँ किया था और यहाँ मूर्ति की स्थापना करी थी। उस मूर्ति की विशेषता है कि यहाँ पर गणेश जी की प्रतिमा तो एक है, लेकिन उसमें दर्शन 2 का देखने को मिलेगा आपको। एक ही गणेश जी में 2 रूप देखने को मिलेंगे आपको, है ना। ये 2 मंदिर कीजिए, फिर अपन काल भैरव चल रहे। बाबूजी को भी थोड़ी दिक्कत है ना। शक्तिपीठ है, गढ़कालिका माता के होठ गिरे हैं यहाँ पे, गढ़कालिका मंदिर है। हाँ शक्तिपीठ में
माता का होट गिरा यहाँ पे। काली माता है। गडकालिका माता मंदिर आहे. स्फटिक शिवलिंगाचं महत्व. जभी स्फटिक लिंग, जभी आप लोग आए भाग्य, आप लोग आए भाग्य है तुम्हारा, नसीबवान है तुम लोग. ये सुनो बात, हिंदू धर्म के लिए, भारत देश के लिए हिंदू ने जागो हो, जागे हो. तो स्फटिकनाथ ने बगलामुखी को बगल में छुपा के तांत्रिक विद्या बनाया. तो तांत्रिक बाबा थी, बगलामुखी थी, उसको बोलने को नहीं, तो रास्ते पे भिक्षा मांगने. उसके पास सिद्धि थी, सिद्धि सिद्धांत थी. भोलेनाथ आत्मज्ञानी थे. भोलेनाथ ने उसको स्फटिकनाथ के बगल में छुपा के. आता आपण आलो आहोत उज्जैनच्या बगलामुखी माता मंदिरमध्ये. आणि हे खूपच वैशिष्ट्य असं आहे की हे खूप पुरातन मंदिर आहे. आणि इथं हे जे 4 धाम दाखवलेले आहे ते खूप विशिष्ट पद्धतीने बनवलेलं मंदिर आहे. तर आता आपण पाहू शकता हे मंदिर, हे मंदिराचे पूर्ण भव्य आरस पाहू शकता बघा. देवीला डोकं नाही आहे, छिन्न मस्त आहे. आता आपण आलेलो आहे ओंकारेश्वरला, है ना बाबे. ए आता झोपली, आता झोपली, हसते का, आता झोपली ना, नाटकं करते. अरे नको. तर मित्रांनो आता आपण चाललो नर्मदा नदीमध्ये स्नान करायला. तर चला तुम्ही पण या असावरून, या ड्रोननी आणि डुबकी घाला. तर मित्रांनो आता आपण चाललो ओंकारेश्वर मंदिरात. आपण सगळे बघा बोटमध्ये बसलेलं काय दिदी, पण हे बघा लाईफ जॅकेट घातलेले, म्हणजे आम्ही आता आंघोळ करून आलेलो आहे आतमध्ये. तर आता आपण जाऊया मंदिरात. ते बघा आपलं समोरच मंदिर ओंकारेश्वर. तर चला आता आपण जाऊया, मी तुम्हाला दाखवतो टाइम लॅप्स. मित्रांनो आता आपण फायनली आलेलो आहे मंदिरात. हे बघा इकडे मंदिर तेवढं मोठं तुम्ही बघू शकता, वरती हे बघा. तर चला मित्रांनो, काहीच गर्दी नाही, तर आपण फटाफट दर्शन करून येऊ. तर चला. आता आपण फायनली उज्जैनवरून निघालेलो आहे. आपण ओंकारेश्वरला जाऊन आलो. तर आता आपण इंदोरवरून ट्रेन पकडलेली आहे. आता आपण लास्ट स्टॉप आपला उज्जैन गेला. आता उज्जैन स्टॉप केला आपला. तर चला मित्रांनो आपण नंतर भेटू, म्हणजे कधी भेटू तर सांगता येणार नाही. तर चला. आता फायनली आलेले आहे उज्जैनवर, है ना बाबे, है ना. थांबा थांबा, है ना बाबे. हां कधी आलो आपण? आलो 7:00 सकाळी पोचलो. मग आपण
तर मित्रांनो आता बघू किती वाजलेत. आता 11:30. 11:30 वाजलेले आहेत मित्रांनो. तर चला आता आपला ब्लॉग एंड करत होते. तर मित्रांनो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आता ब्लॉग बघ.